नमस्कार. जनता दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेतो. त्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागचा भाग तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आवडला आणि तसा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. कारण मंडळी, मागच्या भागामध्ये आपण वृक्ष लागवडीविषयी जाणून घेतलेलं होतं. बघा मंडळी, नुसती हिरवाई तयार करण्याच्या कल्पनेनेही आपल्याला सगळ्यांना खूप आनंद झाला आणि तो आनंद अनेकांनी आमच्यापर्यंत पोहोचवला. खूप लोकांनी झाडं लावण्याचा निश्चयही केलेला आहे. तो प्रत्यक्षात उतरवायचा आहे. डोळ्यांना सुख, मनाला आनंद, शरीराला प्राणवायू आणि पर्यावरणातला कार्बन डायऑक्साईड खेचणारी ही झाडं आपल्याला सावली देण्यापासून अन्न, वस्त्र, निवारा, अगदी औषधही देतात, त्याबरोबर रोजगारही देतात. बघा मंडळी, झाडांबाबतची ही माहिती पुन्हा एकदा आठवा आणि भविष्यात ऑक्सिजनचे मास्क भरमसाठ पैसे देऊन वापरण्यापेक्षा आपण आत्ताच झाडं लावूया ना. प्रेमानं त्याचं संगोपन करूया. बघा मंडळी, ही वनसंपत्ती हीच शाश्वते. त्यातूनच आपल्या पुढच्या पिढ्यांचं जगणं सुकर होणार आहे. तेव्हा चला, फुलझाडं, फळझाडं, औषधी झाडं, कुंडीतली झाडं, शोभेची झाडं, चला 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 झाडं लावूया, जीवसृष्टी जगवूया. आणि ह्या बाबतीतली अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर अर्थात तुम्ही जनता दरबारशी संपर्क साधू शकता. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल असाच आहे. मंडळी, सातत्यानं चर्चेत असलेल्या एका विभागाविषयी आणि त्यांनी घेतलेल्या नवीन निर्णयाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. कारण मंडळी, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ह्या विभागाने विशेष सूत्र ठरवलेलं आहे आणि या बाबतीतली सगळी माहिती आपण करून घेणार आहोत, कारण त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे. आदिवासी विकास विभाग हा साधारणपणे चर्चेचाच विषय असतो, नेहमी आपण बघत असतो. पण त्याच्यातही समाजामध्ये अशा अनेक संस्था आहेत, अनेक व्यक्ती आहेत, अनेक चांगले लोक आहेत की त्यांना खरोखर वाटतं की ह्या आदिवासी समाजाचं भलं झालं पाहिजे आणि त्याच्यातून हे सामंजस्य करार आम्ही केलं. चर्चा म्हणजे काही वेळा ती जास्त वेळा ते बहुतांश नेगेटिव्ह असतात की कुठे काही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला की बालमृत्यूचं झालं की लगेच येतो की आदिवासी विकास विभागमध्ये असं झालेलं आहे आणि लोकांना असं वाटते की कदाचित ही रिस्पॉन्सिबिलिटी, ही मूळ जबाबदारी फक्त आदिवासी खात्याची आहे. तर मी लोकांना थोडा अशी माहिती देऊ इच्छिते की हे जे आपला आदिवासी विकास विभाग खातं आहे, हे आपलं एक नोडल डिपार्टमेंट सारखं आहे. म्हणजे ते कोऑर्डिनेटिंग डिपार्टमेंट आहे. जी सेवा देणारे डिपार्टमेंट आहे ते विविध जे गव्हर्मेंटचे, ज्यांना आपण लाईन डिपार्टमेंट्स म्हणतो, ते आरोग्य असू द्या, कृषी असू द्या, महिला बाल विकास असू द्या, ते सगळे जे डिपार्टमेंट्स आहे ते आपले सेवा जे आहे त्या आदिवासी लोकांना, बांधवांना तेच देतात आणि आपण त्यांना ट्रायबल सब प्लॅन खाली आपले स्टेटमध्ये ॲलोकेशन असतात. आपण त्यांना त्यांची मागणीप्रमाणे त्यांचं बजेटिंग आणि ॲलोकेशन करतो. त्याच्यानंतर त्यांचे काय कार्यक्रम चालू आहे आणि त्यांना ती व्यवस्थित स्मूथली त्यांची अंमलबजावणी व्हावं, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. या आदिवासी विकास विभागाचा आवाका फार मोठा आहे आणि तसंही आपण जर का बघितलं ना तर आदिवासी लोकसंख्येमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोठी जबाबदारी आहे. आपले राज्यामध्ये जवळपास 1,28,00,000 लोक जे आहे ते आदिवासी आहात. म्हणजे आपले राज्याचे एकूण जी लोकसंख्या आहे 11,24,00,000, त्याच्यापैकी जवळपास 9.35% लोक आदिवासी आहेत आणि महाराष्ट्र देशात दुसरे नंबरचा, जे सेकंड लार्जेस्ट ट्रायबल पॉप्युलेशनचा आपण म्हणू शकतो असं स्टेट आहे. म्हणून आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. आपले सर्व जे काही आदिवासी बांधव आहे आणि दुसरं हे जे क्षेत्र आहे त्याचं दुसरा चॅलेंज असा आहे की तिथे सगळे दळणवळणाचे विषय आहे. ते विखुरलेले वाडे वस्तीमध्ये आदिवासी लोकसंख्या राहतात. त्यांचं जे काही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, जे काही आपण मानव विकास निर्देशांक ज्याला म्हणतो, ते पण इतर लोकसंख्याप्रमाणे ते कमी आहेत आणि तिथे आपल्याला चांगलं दर्जेदार शिक्षण, आरोग्य, दळणवळण हे सर्व कनेक्टिव्हिटी
हे सगळे जे इश्यूज आहे ते आपल्याला त्यांना सेवा देण्याची ही संधी आहे. आणि ह्यातही आदिवासींची अद्वितीय संस्कृती, गौरवास्पद इतिहास, मूल्य, परंपरांना जपून त्यांचा आदर राखून त्यांच्यासाठी काम करण्याची प्रशासनाची भूमिका आहे. मला हे आवर्जून सांगावे असं वाटते, कारण काही लोक ट्रायबल डेव्हलपमेंट म्हणजे आपण जास्त विकसित आहोत मेनस्ट्रीम पॉप्युलेशन आणि आदिवासी लोक हे मागासलेले आहे, त्यांना आपल्याला डेव्हलप करायचं आहे, अशी जी मायबापची भूमिका असतात ती चुकीची आहे. कारण आपल्याला असं वाटते, मला तरी हे वाटतंय की जी आदिवासी समाज आहे त्याची एकदम एक अद्वितीय आपण सांगू शकतो संस्कृती आहे, त्यांचा एक गौरवशाली इतिहास आहे, त्यांची जी मूल्य आणि परंपरा आहे त्यांना जपून त्यांना एक आदरभावानीच आपल्याला त्यांच्यासाठी काम करायचे आहे. ते फार महत्त्वाची गोष्ट आहे. विकासाच्या मार्गावर चालत असताना समोरच्याचा आदर राखायचा किती सुंदर कल्पना आहे ना. त्यातही मंडळी आदिवासी विकास विभागाने त्यांच्या मुलांवरती लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलंय. आमच्याकडे जवळपास 529 आमच्याकडे शासकीय आश्रमशाळा आहे. त्याच्याशिवाय जवळपास 560 आमच्याकडे अनुदानित आश्रमशाळा आहे. त्याच्याशिवाय आम्ही आता खातेमार्फत आम्ही एकलव्य मॉडेल स्कूल म्हणून चालवतो. ते CBSEचे इंग्रजी मीडियमचे स्कूल आहे. हे सगळं मिळून जर आपण पाहिलं तर जवळपास 5.5 लाख मुलांना आपण सर्व हॉस्टेल, स्वयंयोजना, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा अशा मिळून आपण जवळपास 5.5 लाख मुलांना शैक्षणिक आपण शिक्षण देतो डिपार्टमेंटमार्फत. आणि त्यामध्ये ती शिक्षण आणि त्यांचं जे ॲज अ एक्सपिरियन्स जे स्टुडंट म्हणून त्यांचे जे काही अनुभव आपल्याकडे आहेत ते चांगलं असावा, त्यांची दर्जेदार शिक्षण असावा, त्यांचं आरोग्य, त्यांचे बाकीचे जे काही सुरक्षा आहे त्यांची, हे सगळी काळजी घेणं हे आमचं मुख्य माझं आता फोकस आहे. त्यातही ही जी आदिवासी मुलं असतात ना, ही थोडीशी लाजरी बुजरी भित्री किंवा संकोची असतात. त्यामुळे स्वतःचे प्रश्न, समस्या, अडचणी ते मांडत नाही. हे लक्षात घेऊनच या मुलांशी संवाद वाढावा, त्यांचं काउन्सिलिंग करण्यासाठी एक खास अभियान राबवण्यात येत आहे. राजमाता जिजाऊ आरोग्य आणि पोषण असा जो विभाग आहे त्यांच्यामार्फत इयत्ता 6वी ते इयत्ता 12वीपर्यंत अशा आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये आरोग्य, पोषण, पाणी, स्वच्छता, त्यानंतर हायजीन, त्याचबरोबर जीवन कौशल्य याबाबतचं प्रशिक्षण देण्याची ही योजना आहे. आता ही योजना 3 टप्प्यामध्ये आम्ही करणार. आदिवासी जे मुलं आणि मुली ते दोन म्हणजे त्यांना थोडा एक लाज अशी असतात आणि ते सहजपणे त्यांची जे काही आहे ते प्रश्न विचारत नाही. आपले शहरा मुलांसारखे ते नसतात. तर त्यांच्याशी एक संवेदनशील वातावरणमध्ये संवाद व्हावा, त्याच्यासाठी हे एक अभिनव कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. आम्ही एक एक्सपर्ट्स जे तज्ज्ञ मंडळी आहे, आरोग्याची, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट आणि युनिसेफ अशी सर्व तज्ज्ञ मंडळी करून आम्ही एक आम्ही एक पूर्ण ट्रेनिंग मॉड्यूल करून घेतलेला आहे. त्यातही मंडळी ही सगळी मुलं आहेत ना, ही आपल्या आई वडिलांपासून दूर जाऊन शिक्षण घेत आहेत आणि किशोर वयात किंवा पौगंडावस्थेत प्रत्येकाच्या मनात, शरीरामध्ये बरेच बदल घडत असतात. अशा वेळी ह्या साऱ्यांना आश्वासक आधार मिळावा त्यासाठीच हे अभियान. त्याची आम्ही पायलट टेस्टिंग केली. त्याच्यानंतर आता आम्ही त्याचं रोल आउट अंमलबजावणी पूर्ण राज्यामध्ये करतोय. तर त्यामध्ये जवळपास 3,500 टीचर्स जे आहे आश्रमशाळामध्ये सिनियर टीचर्स शिकणारे, लेडी टीचर्स आणि मेल टीचर्स, त्यांचे सगळ्यांची रेसिडेन्शियल आम्ही निवासी प्रशिक्षण घेणार आहोत. मग ते दर शनिवारीला ते 3 वेळा ते अशी टप्प्याटप्प्यामध्ये ट्रेनिंग होणार आहे. मग ते दर शनिवारीला 2 तास
मुलांचे आणि मुलींचे ग्रुप्समध्ये त्यांच्याशी संवाद साधणार तो इंटरॅक्टिव्ह एक मॉड्यूल आहे. या जीवन कौशल्याबरोबरच या साऱ्या मुलांना शिक्षणाबरोबरच व्यवसायाभिमुख रोजगार मिळावा यासाठीही आदिवासी विकास विभागाच्या बऱ्याच योजना आहेत. आमच्याकडे हा आदिवासी विभाग आहे जो 15 जिल्ह्यामध्ये आहे, 72 तालुक्यामध्ये आहे. त्या विभागाला उपयोगी असतील त्या मुलांना त्याच ठिकाणी त्याच भागामध्ये कसं हे रोजगार मिळेल अशा प्रकारचं ते प्रशिक्षण आहे. त्यातही या मुलांना फक्त वॉचमन असेल, रिसेप्शनिस्ट असेल इत्यादी ठराविकच प्रशिक्षण देण्यापेक्षा त्यांना त्यांच्याच भागात उद्योग उभारणीबाबतचं ज्ञान देण्याचं आदिवासी विकास विभागाने ठरवलंय. बरेच वेळा आपण फक्त अशी सिक्युरिटी गार्ड आणि रिटेल हॉटेलमध्ये आणि रिसेप्शनिस्ट म्हणूनच आपण तरुण मुलांना ट्रेनिंग देतो. पण आमचा असं विचार आहे की जे काही जीवन संपदा आहे, जे फॉरेस्ट प्रोड्यूस आहे त्याच्या आधारे व्हॅल्यू ॲडिशन करून काही उद्योग या एरियामध्ये करता आले आणि मुलांना त्या उद्योगाबद्दलच त्यांना स्किल्स ट्रेनिंग देण्यात आली तर ते त्यांची परंपरा आणि त्यांची जी आवड आहे आणि त्यांचे जे वे ऑफ लाईफ जीवनशैली आहे त्याच्याशी जास्त चांगला त्याचा परिणाम होईल. बघा मंडळी, आपल्या आजूबाजूला खूप काही सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह घडत असतं जे आपण जाणून घेतलंच पाहिजे. कारण सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटी ही अशी गोष्ट आहे ना की ज्याच्यामध्ये सातत्याने वाढच होत असते. आणि म्हणूनच आदिवासी विकास विभागाचं कायापालट अभियान काय आहे हेही आपण जाणून घेऊया. कायापालट अभियान त्याला आपण पहिला एक उन्हाळ्याची सुट्टीमध्ये एक विशेष उपक्रम आपण राबवलेला आहे, प्लॅन केला होता. त्याच्यामध्ये आम्ही सगळी जी काही शाळेमध्ये लागणारी दुरुस्तीसाठी जे काही किरकोळ दुरुस्ती आहे त्याच्यासाठी जी निधी आहे ते आम्ही जे शाळा व्यवस्थापन सेल आहे, SMC स्कूल मॅनेजमेंट कमिटी हेडमास्टर स्तरावर असते त्याला आम्ही निधी पुरवलेली आहे. ते सर्व शाळांमध्ये त्यांच्याच कर्मचाऱ्यांचा सहभाग व्हावा म्हणून आम्ही 5 कमिटी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिफिकेशनची आहे, स्टोर रूम्स हाऊसकीपिंगची आहे, त्याच्याशिवाय जे काही वॉटर अँड सॅनिटेशन अशी काही कमिटीज आम्ही केलेली आहे. आणि तिथेच लोकल स्तरावर त्यांना अधिकार देऊन कर्मचारी आणि शिक्षक हे सगळे लोकांची मिळून सहभागिता घेऊन आम्ही ते रिपेअर्सचा स्पेशल एक अभियान घेतलेलं आहे. भामरागडमध्ये ह्या कामासाठी मजूर मिळत नव्हते तेव्हा इथल्या साऱ्या कर्मचाऱ्यांनी श्रमदान केलं आणि हे काम उभं केलं. मंडळी, त्या अनुषंगानं आदिवासी विकास विभागानं DBTचा म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा निर्णय घेतला आहे, ज्याला आधार कार्ड लिंक करण्यात आलं आहे. आदिवासी विकास विभागामध्ये खरेदी फार असते विविध विषयांची. मग धान्य असेल, कपडा असेल, बाकीच्या गोष्टी असेल आणि तो टीकेचा विषय नेहमी होत असतो. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी एक चांगला निर्णय आता केलेला आहे की आता जो थेट लाभार्थी जो आहे ह्या लाभार्थ्याला थेट त्यांच्या DBTच्या माध्यमातून त्याच्या खात्यावरती पैसे जमा करायचे, त्याला लागणारा पैसा तो. आणि तोही आम्ही कालच्या ह्याच्यामध्ये त्याचं उद्घाटन केलं. 17 वस्तू ज्या आश्रमशाळेमध्ये आम्ही देतो, मग सकाळी उठल्यापासून त्याला संध्याकाळपर्यंत जेवढ्या गोष्टी लागतात, मग मंजनापासून खोबरेल तेलापासून तर कपडा लत्ता किंवा बूट, छत्री, रेनकोट अशा ज्या ब्लँकेट, स्वेटर ह्या ज्या गोष्टी आम्ही थेट लाभार्थ्यांना आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत. हे पैसे आम्ही डायरेक्ट त्यांच्या विद्यार्थ्यांच्या, लहान विद्यार्थी असेल तर त्यांच्या पालकांच्या बरोबरच्या खात्यामध्ये हे जमा करणार आणि ते त्याच्याशी आधार लिंक करणार. आता ह्या वस्तूंसाठी दिलेला हा निधी ह्या वस्तू खरेदी करण्यामध्येच खर्च होईल का हा प्रश्न मनात आला ना. पण मला असं वाटतंय की आपल्याला समाजाला अशी संधी दिली पाहिजे, आपण पालकांवर हे विश्वास ठेवला पाहिजे आणि समाजाला असं आव्हान आपल्याला म्हणजे सामाजिक आपली बांधिलकी आहे त्यांनी पण आपण ते मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांचं शिक्षण चांगलं व्हावा, ते आत्मविश्वासाने आपल्याकडे राहावे याच्यासाठीच आपण हे सगळं म्हणजे हे करतोय, आपला प्रयास करतोय. म्हणजेच
एकमेकांवरती विश्वास ठेवा हा ग्रंथांमधला सिद्धांत आता आदिवासी विकास विभागानं कार्यवाहीत आणलेला आहे, जे खूप आश्वासक आहे. त्यांनी ती खरेदी केलीच पाहिजे आणि तशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही घेणार. प्रकल्प अधिकारी आणि त्या प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या जेवढ्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकाकडून आम्ही हे करणार. त्यातही मंडळी, समाजाचं भलं व्हावं यासाठी मदत करणारे अनेक जण असतात. अशांकडून योग्य मदत घेऊन आदिवासी विकासासाठी नुकतेच 5 सामंजस्य करार करण्यात आले. काल आम्ही जो काही 5 जे आम्ही सामंजस्य करार केले ते वेगवेगळ्या विषयावरती, पण आश्रमशाळेला अनुसरूनच केलेले आहे, विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होईल म्हणून. आणि त्यातही नामांकित संस्थांचं योगदान आदिवासी विकास विभागाला मिळालेलं आहे. नुकताच आम्ही 3 MOUs असे नॉलेज पार्टनरशिप्सचे केलेले आहे. त्यामध्ये आपला टाडा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आहे, बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे आणि आपलं मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी आहे. आता टीसच्या जर MOU सांगायचं असेल तर टीस आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाची ते नामवंत सामाजिक क्षेत्रात काम करणारी सोशल सायन्सेसची युनिव्हर्सिटी आहे. आमचे शाळामध्ये जे हेडमास्टर्स आहे त्यांना मुख्याध्यापक आहे, वॉर्डन्स आहे, त्यांची लीडरशिप ट्रेनिंग आपल्याला नेतृत्वाबद्दल देता येते. आपल्याला टीसमार्फत जे काही सोशल मोबिलायझेशनचे आपण प्रोग्राम्स घेतो आहे त्यांच्याबद्दल आपल्याला त्यांचं मूल्यांकन, त्यांची ट्रेनिंग, रिसर्च ही सगळी गोष्टी आपल्याला करता येते. आदिवासींसाठी वेगवेगळ्या योजना असतात किंवा त्यासाठी निधीही पुरवला जातो. त्यांचे परिणाम नेमके काय होत आहेत त्यासाठीही एक सामंजस्य करार करण्यात आला. मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी मला वाटते आमचं पहिला डिपार्टमेंट असेल ज्यांनी त्यांच्यासोबत हे पार्टनरशिप केलेली आहे. आणि त्यामध्ये परत त्यांच्याकडे जे काही सगळे इकॉनॉमिस्ट आहे नामवंत. आता प्रत्येक विकासाची जी योजना आहे आपण इतकं मोठ्या प्रमाणात पब्लिक ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस करतो, त्यांना निधी पुरवतो, तर त्यांच्या खरोखरच काय परिणाम होते, त्याचे कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस काय आहे ते आपल्याला विश्लेषण करता आला पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही त्यांची मदत घेणार आहोत. त्याचबरोबर ह्या साऱ्या आदिवासी मुलांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, त्यांची आरोग्य तपासणी व्हावी यासाठीही एक करार करण्यात आलाय. उर्वी अशोक पिरामल फाउंडेशन सोबत त्यांचे CSR खाली इनिशिएटिव्ह केलेला आहे. त्यामध्ये जवळपास 7,000 मुलांना आपण हे 35 शाळांमध्ये जे शहापूर मुरबाड एरियामध्ये आहे त्यांना आरोग्य सेवा पुरवणे. तर त्यांची ते उर्वी पिरामल फाउंडेशन आम्ही त्यांना रूट दिलेला आहे, ट्रान्सपोर्ट रूट निश्चित केलेला आहे. त्यांची टीम्समध्ये डॉक्टर, ट्रेंड नर्स आणि एक काउन्सिलर असे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग मुलांसाठी ते असणार आहेत. या साऱ्या मदतीमध्ये NSC म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज सुद्धा सहभागी आहे. तर त्यांनी पुढे येऊन 10 कोटी आम्हाला कमिट केलेलं आहे. तर मुलांना त्यामध्ये ते फेस्ड याच्यामध्ये कार्यक्रममध्ये ते जवळपास 170 शाळांमध्ये ते वॉशच्या कार्यक्रम जे वॉटर सॅनिटेशन बिहेवियरल चेंज आहे त्याच्याबद्दल त्यांची जे काही इन्व्हेस्टमेंट्स आहे, गुंतवणूक ते त्याच्यामध्ये होणार आहे. या साऱ्या मदतीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी साऱ्या संबंधितांनी या मुलांच्या विकासामध्ये सहभागी व्हायला हवंय. ही जी सगळी संस्था आहे आमची, जिथे 5.5 लाख मुलं आमचे आदिवासी लोकांचे जे शिक्षण घेतात ती आपलीच मूल आहे, आपले परिसरचे मूल आहे. आणि हे जर सबळ झाले, शिक्षित झाले आणि पुढे गेले तर आपलं जे काही स्थानिक जे गाव आहे त्याच्यासाठी ते प्रेरणास्तंभ होणार, ते गावाचा विकास करणार, आपले क्षेत्राचा विकास करणार आणि समाजाचा विकास करणार. त्याच्यामुळे आपण ते तटस्थ न राहता की हे काही वेगळी आश्रमशाळा आहे, ते आदिवासी खात्याची जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने आपण आपली गावामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रात जसं नियोजन करतात आणि त्याच्यावर निधी करतात त्या पद्धतीने याच्यावर आपण लक्ष द्या, ही माझी विनंती आहे.
त्यातही तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील, समस्या असतील तर तुम्ही आदिवासी विकास विभागाशी नक्कीच संपर्क साधा. आपले पूर्ण राज्यामध्ये 29 प्रकल्प ऑफिसेस आहे ज्यांना आपण प्रोजेक्ट ऑफिसर्स ITDP इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे ऑफिसेस आहे. त्यांना आपण थेट संपर्क करू शकतात. त्याच्याशिवाय आमचे डिपार्टमेंटची हेल्पलाईन उपलब्ध आहेत. या ज्या सगळ्या योजना आहेत ना त्या आपण सविस्तरपणे जाणून घ्यायला पाहिजे आणि ह्या योजनांचा लाभ सुद्धा घ्यायला पाहिजे. मी जनतेलाही आणि विशेषतः हे जे आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत या सर्वांनाच अशा प्रकारचं आवाहन करेन की आमचा विभाग जो आहे तो संवेदनशील जरी असला तरी या विभागाला ज्या गोष्टी लागतात त्या वेळेवर देण्याचा आमचा या विभागाचा प्रयत्न आहे. अडचणी येतील परंतु आता हे DBTची व्यवस्था आम्ही केल्यामुळं निश्चितपणे आता विद्यार्थ्यांना वेळेवरती सर्व गोष्टी मिळू शकतील असा मला विश्वास आहे. बघा मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं का, देणारा खूप काही देत असतो पण मनातल्या नकारात्मकतेमुळे आपण ते घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडत असतो. म्हणूनच आमची तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की कुठलीही गोष्ट किंवा बाब असेल ना तिच्या सगळ्या बाजू आपण जाणून घ्यायला पाहिजे. त्यातही एखाद्या गोष्टीमध्ये आपण सकारात्मकता किती आहे ना ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं सगळ्यांचं जगणं सुकर होऊ शकतं. आमच्या जनता दरबारचा हाच अनुभव आहे आणि आपण सगळेजण तो अनुभव जाणूनही घेत आहोत. मंडळी, त्यातही आदिवासी विकास विभागामध्ये खूप काही सकारात्मक घडत आहे जे आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे. अर्थात त्या बाबतीत तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल ना तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचे संपर्काचे जे निरनिराळे पत्ते आहेत ते तुम्ही जाणून घ्या. आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. आमची वेबसाईट आहे, आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट द्या. त्याचबरोबर तुम्हाला आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं स्वतंत्र पेज आहे. या पेजवरती आम्ही खूप सारी माहितीही दिलेली आहे. तुमच्याकडे काही माहिती, सूचना असतील, अनुभव असतील तर ते तुम्ही या पेजवरती द्या. त्यातून हे सगळ्यांपर्यंत नक्कीच पोचू शकेल. आमची काही प्रकाशनं आहेत, पुस्तकं आहेत, CD आहेत, ह्याविषयीची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली असते. किंवा नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत त्याची आगाऊ सूचना आम्ही या पेजवरती दिलेली असते. तेव्हा या पेजला तुम्ही भेट देण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये सकारात्मक विचारांचे आदानप्रदान आम्ही नित्य करत असतो. हा जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर फेसबुकवरती जा, आपला हा ग्रुप ओपन करा आणि मग तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवा. जनता दरबारमधले आत्तापर्यंत हे सगळे एपिसोड झालेले आहेत ना हे तुम्ही वारंवार बघण्याची आवश्यकता आहे. ही माहिती तुम्ही तपासून घ्या, ही माहिती तुम्ही उपयोगात आणा आणि ते तुम्हाला करणं सोपं व्हावं यासाठी यूट्यूबवरती जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आपण सुरू केलेलं आहे. त्याचा ॲड्रेस तुम्ही जाणून घ्या. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd चॅनल असं तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा वारंवार आनंद यूट्यूबवरून तुम्ही नक्कीच घेऊ शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. रिपीट टेलिकास्ट किंवा पुनःप्रसारण असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना ही वैविध्यपूर्ण आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, विश्वासार्ह आहे. या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपल्या या जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.